विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्समध्ये बोर्डच्या एक्झाममध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात का? असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे हो, मिळालेले आहेत. मग स्ट्रॅटेजी काय? असा अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतील हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण एक्सप्लेन करण्यासाठी मी नेहमीप्रमाणे म्हणजे काय? माझा नेहमीच फोकस असतो. पी-वाय-क्यूज. अरे, मी तुम्हाला सांगू का? माझा एक स्टुडंट आहे बरं का. त्यानं नीट एक्झाम क्रॅक केली. त्यानं एम-बी-बी-एस केलं आणि ते पी सुद्धा केलंय बरं का. लक्षात घ्या. काय असतं ते शिकलाय तो त्यात पुढे खूप गेलाय. मला सांगू का? त्याच्यात एक कॉन्व्होकेशन सेरेमनीला आम्ही गेलो होतो बरं का आणि तो जरा आम्हाला पी-जीच्या एक्झामबद्दलच सांगत होता. तो काय म्हणला माहितीये का? तिथं सुद्धा पी-वाय-क्यूच इम्पोर्टंट आहेत. अरे, कुठली पण एक्झाम घ्या, पी-वाय-क्यू इम्पोर्टंट आहेत. मग आता पी-वाय-क्यूचं एनालिसिस करायचंय कसं? मी हे तुम्हाला शिकवणार आहे. मग चला एक पेपर घेऊया आपण. बोर्डचा पेपर आहे बरं का. फिजिक्सचा बोर्डचा पेपर आहे. आता मी काय करतोय बघा नीट व्यवस्थित लक्ष द्या. करतो रे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे काय आहे नक्की हा? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. बरोबर आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा रिलेटेड कशाशी आहे? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बर्नौलीज थेरम, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. किर्चॉफ्स करंट लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, परत कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे कोणता लॉ कशाशी रिलेटेड आहे? हे केलं पाहिजे आपल्याला. बघा बघू रे, असा कुठे प्रश्न दिसतोय का तुम्हाला? Kirchhoff's voltage law applied to a loop deals with conservation of. आता ज्याचा पेपर त्यानं मोमेंटमला क्लिक केलं होतं बरं का भावांनो, पण एनर्जी उत्तर बरोबर आहे. आलं का ध्यानात? आलं लक्षात? बरं. दुसरा प्रश्न. लॉच्या बाबतीतच आता विचार करतोय बरं का मी. लॉच्या बाबतीत विचार करतोय. तुम्हाला सांगू का? 2025 चा पेपर बघायचं. झेरॉथ लॉचं सगळं स्टेटमेंट दिलंय आणि कोणता लॉ आहे विचारलंय. ओके. लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन न्यूमेरिकल येऊ शकतं. स्टोक्स लॉ न्यूमेरिकल येऊ शकतं. पास्कल्स लॉ म्हणजे तुम्हाला हे करायचं आहे. पहिली गोष्ट चला लॉज. आता मी हे पुढच्या एकदम शेवटच्या स्लाइडवर लिहितो रे बाळांनो. म्हणजे आपली स्ट्रॅटेजी आता स्टार्ट झाली, की आपल्या स्ट्रॅटेजीनुसार पहिल्यांदा मला लॉजमध्ये काय करायचं आहे? 100 पैकी 100 मिळवण्यासाठी मला स्टेटमेंट करायचं आहे. त्याचं पुन्हा प्रूफ करायचं आहे आणि त्याचं मला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. बरं, आता लॉचेच प्रश्न जरा शोधूया. बघा एक तर दिसला मला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. पण मला क्लिअर सांगू का? न्यूमेरिकल सुद्धा असतात बरं का लक्षात घ्या. न्यूमेरिकल सुद्धा असतात. बरं. पण एक काम करूया. असं शोधायला ना खूप वेळ लागेल. आपण सगळ्याच एम-सी-क्यूचं पहिला एनालिसिस करूया. एम-सी-क्यू मध्ये 10 प्रश्न असतात तुम्हाला माहिती आहे. त्यातले 3 न्यूमेरिकल आहेत का बघा बघू रे बाळांनो. हे न्यूमेरिकल आहे. हे सुद्धा न्यूमेरिकल आणि हे तसं न्यूमेरिकलच आहे. पण इथं पण न्यूमेरिकल आहे. म्हणजे चला ठीक आहे ते न्यूमेरिकल नाही म्हणूया आपण. म्हणजे 3 न्यूमेरिकल फिक्स आहेत. बरं, आता दुसरी गोष्ट. लॉ झालं, न्यूमेरिकल 3 आहेत मी तुम्हाला सांगितलं. आता इम्पोर्टंट काय सांगतोय ते बघा लक्ष द्या. इथं प्रश्न बघा. द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन इज E/2m. हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला सांगू का? मग तुम्ही जेव्हा थेरॉटिकल प्रश्न करता, ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इक्वल्स टू EV/2. हां, आता एक काम सांगतो तुम्हाला. मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स असा माझा एक व्हिडिओ YouTubeवर सर्च करा. व्हाईट बोर्डवर आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी लेक्चर आहे. तुम्ही ते 10 मिनिटात फिनिश करा. हे पण तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मला लक्षात काय आलं? फॉर्म्युले सुद्धा विचारतायत. मग बघा मग मी काय करणार बघा, लॉ करणार. ओके. फॉर्म्युले जर सगळे मला येत असतील, तर हे 3 न्यूमेरिकल का सोडणार आहे मी? ते सुद्धा मला जमणारच. म्हणजे फॉर्म्युलेचं इम्पोर्टन्स तुमच्या लक्षात आलेलं आहे. इथं सुद्धा अगदी तसंच आहे. फॉर्म्युलेच आहेत लक्षात घ्या. बरं, आता पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम तुम्ही जर त्या पॅरलल ॲक्सिस थेरमच्या 3 लाईन वाचल्या ना, तर तुम्हाला हा शब्द सापडेल. लॅमिनार ऑब्जेक्टला ते ॲप्लिकेबल आहे. कुठले ऑब्जेक्ट? लॅमिनार ऑब्जेक्ट हे लक्षात घ्या. बरं, मग आता एम-सी-क्यूमध्ये मला लक्षात आलं, की एम-सी-क्यूची भीती वाटते प्रत्येकाला. पण नाही, त्याला डिटेल अभ्यास लागणार आहे. प्रत्येक डेफिनिशन, प्रत्येक लॉ, प्रत्येक फॉर्म्युला हे आलं पाहिजे. हां, करायचंय. टार्गेट काय बारकं पकडलेलं नाहीये आपण. पैकीच्या पैकी मार्क पाडायचे. त्यामुळे ते करावं लागेल. तर हे व्ही-एस-ए माझं फेव्हराइट पॉइंट इथं सुरू झालेला आहे. मी तुम्हाला सांगू का? मी लिहितोय इथं. लॉ झालं. आता डेफिनिशन काउंट करा. डिफाईन्ड म्युच्युअल इंडक्टन्स. डिफाईन्ड मॅग्नेटायझेशन. Instagramवर मी एक रील अपलोड केले बरं का. सह्याद्री अंडरस्कोर ऑफिशियल अंडरस्कोर ट्युटोरियल्स असं आपलं ते इन्स्टा पेज आहे बरं का. गेल्या 3-4 दिवसात ना हजारो मुलांनी 1000 पेक्षा जास्त नंबर आहे त्यांनी फॉलो केले. तुम्ही फॉलो केले. छान.
त्यात मी बोललोय की हा प्रश्न 5-7 वेळा रिपीट झालाय. डिफाइन मॅग्नेटायझेशन, गिव्ह एसआय युनिट, डायमेन्शन, त्याचं न्यूमेरिकल. त्यामुळे बघा 2 डेफिनेशन झाल्या. 2 डेफिनेशन्स. ओके. बरं, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ, बघा ही डेफिनेशनच आहे बाळांनो. व्हॉट हॅपन्स टू द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स व्हेन इट हीटेड अबव्ह क्युरी टेम्परेचर? तर सांगू का? डिफाइन क्युरी टेम्परेचर विचारतील. तुम्हाला सांगतो, क्युरी टेम्परेचर मॅग्नेटिक मटेरियलमध्ये आहे आणि क्रिटिकल टेम्परेचर फ्लुइडमध्ये आहे लक्षात घ्या. मग ह्या 2 डेफिनेशन्स करा. तुम्हाला हे पण डेफिनेशन 4 मार्काला झाल्या. आता सांगतो एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 असते. ऑसिलेशनमध्ये बघा ना, इकडे जाणार, थांबणार म्हणजे व्हेलॉसिटी 0, इकडे वाढत जाणार. मग मीन पोझिशनला मॅक्सिमम असते. मग ऑसिलेशन डिटेल करायचं. इथं व्हेलॉसिटी मॅक्सिमम, एक्सेलरेशन 0. इथं व्हेलॉसिटी 0, एक्सेलरेशन मॅक्सिमम. इथून इथं जायला पिरियॉडिक टाइम पेक्षा T/4 लागणार. इथं T/12, इथं T/6. ओके. हे बारीक-सारीक पॉइंट आपल्याला करायचे आहेत. काही सोडायचंच नाही लक्षात घ्या. पण पहिल्यांदा डेफिनिशन्स केल्या तरी तुम्हाला सांगतो, ते एम-सी-क्यू मध्ये डेफिनिशन्स येतायत, व्ही-एस-ए मध्ये येतायत. आता आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सेक्शन बी. ओके, सेक्शन बी. लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं डायग्राम विचारतायत. डिस्टिंग्विश विचारलं जातंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लॉज आलं का? फॅराडेज लॉ आलं का? फॅराडेज लॉ लक्ष द्या. आपल्याला याच्यात जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, शेवटी सगळे न्यूमेरिकल असतात लक्षात घ्या. ह्याच्यासारखं सोपं न्यूमेरिकल नाही. याला फक्त स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेअर करायला लागतं. ही ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू येते. ओमेगावरनं फ्रिक्वेन्सी काढता येते. फ्रिक्वेन्सीवरनं पिरियॉडिक टाईम काढता येतोय. अवघड नाही आहे लक्षात घ्या. म्हणजे बघा डेफिनेशन, डायग्राम, ड्रॉ फिगर डायग्राम, डिस्टिंग्विश आणि लॉज. बघा ही किती किती प्रश्न येत आहेत. सेक्शन बी मध्ये आता थांबा. सेक्शन बी मध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मग ह्यातले बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तरी थेरॉटिकल क्वेश्चन आहेत आणि 5 न्यूमेरिकल आहेत. 5च्या 5 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. एकही पुस्तकाच्या बाहेरचं नाहीये. एकही पुस्तकाच्या बाहेरचं नाहीये. हे सगळे पुस्तकातलीच न्यूमेरिकल आहेत लक्षात ठेवायचं. काही वेगळं येत नाही परीक्षेत. पैकीचे पैकी मार्क पाडायचे आहेत ना, मग पुस्तकातलीच न्यूमेरिकल्स करायचे आहेत. आता सेक्शन सी सगळ्यात भीतीदायक. ऑब्झर्व्ह केलं का रे? सेक्शन बी पर्यंत कुठं डेरिव्हेशन्स नाहीच आहेत. सेक्शन सी मध्ये डेरिव्हेशन्स असतात. तरी हे काय 3च्या 3 डेफिनेशन विचारले. कोहेसिव्ह फोर्स, रेंज हे सगळं फ्लुइड मध्ये आहे. मी एक 50 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय बरं का सांगतो सेमिस्टरच्या वेळेस. 5 व्हिडिओ मी सेमिस्टरच्या वेळेस दिले होते. त्यात एक पहिलाच प्रश्न होता कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मी इथेच कुठेतरी बघितला होता प्रश्न. ठीक आहे, पुढे असेल. सेक्शन डी मध्ये बघितला होता या पेपरमध्ये असू दे. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी जो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करतोय, प्लेलिस्ट चेक करा. सेमिस्टरच्या वेळेस मी 5 व्हिडिओची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. बरं ह्याच्यात तुम्हाला सांगतो, अजून थांबा. याच्यामध्ये मला सांगायचं काय, डेफिनेशन आल्या. चला, एक डेरिव्हेशन आलं. टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा. टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा. एल इक्वल्स टू आय ओमेगा आणि कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हे तिन्ही डेरिव्हेशन मी एकाच व्हिडिओत दिलेत. 10 मिनिटं वेळ काढा रे. तो YouTubeवरचा व्हिडिओ बघा. तुम्हाला जमणारच. टॉर्क रोटेशनल डायनामिक्सचे 8 व्हिडिओची माझी प्लेलिस्ट आहे. फ्री आहेत व्हिडिओ YouTubeवर बघा तुम्ही. हा बघा हे पण आहे. शो दॅट ओन्ली ऑड हार्मोनिक, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. चला ठीक आहे. हे सगळे एक्सप्रेशन्स मी मान्य करतो. इथपर्यंत. पण इथं काय आलं? डीके लॉ. गंमत म्हणजे हा पेपर 2025चा नाहीये. पण 2025च्या पेपरमध्ये हा प्रश्न रिपीट झालाय. म्हणजे ठराविकच लॉ आहेत, जी आपली प्लेलिस्ट आहे सेपरेटली. आणि डीके लॉ मी त्या 50 मिनिटाचा जो माझा व्हिडिओ आहे ना, त्यात मी ते दिलेलं आहे. बरं. पुन्हा न्यूमेरिकल्स आहेत पुस्तकातले ॲज इट इज आहेत लक्षात घ्या. आता सेक्शन डी शेवटचा प्रश्न. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. सोपा प्रश्न आहे. डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस. डेफिनेशन सोपे आहेत. डिफाइन लॉजिक गेट. अरे म्हणजे कळालं का रे? ॲक्चुअली सांगू का? डेरिव्हेशन करत बसतात मुलं. सेक्शन सी मध्ये डेरिव्हेशन येतात मी मान्य करतो. चला सेक्शन सी कडे परत जाऊया आपण. सेक्शन सी कडे डेरिव्हेशन्स येतायत. मान्य केलं मी. पण मी हे लॉ केलाय. डेफिनेशन्स केलेत. मला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. पण माझ्याकडे न्यूमेरिकल्स पण आहेत. भरपूर न्यूमेरिकल्स आहेत माझ्याकडे. हे न्यूमेरिकल ईझी आहे, हे ईझी आहे. हां, न्यूमेरिकल तुम्ही म्हणताय ईझी आम्हाला जमत नाही. का नाही जमत? जमणारं. अतिशय सोपे, सोपे न्यूमेरिकल्स आहेत लक्षात घ्या. अतिशय सोपं सगळं आहे लक्षात घ्या. मग आता आपल्याला मेन स्ट्रॅटेजी बनवायची आहे. सगळं झालं बघितलं मी. कॉन्फिडन्स वाढवत जायचंय ना? का कमी करायचं कॉन्फिडन्स? वाढवायचा आहे. मग पहिलीच गोष्ट मी सांगतो, की सगळ्या 1 to 16
पहिल्या टॉपिक पासून 16व्या टॉपिक पर्यंतच्या डेफिनेशन सगळ्या करायच्या. लॉजिक गेटची डेफिनेशन करायची, नॉट गेटची डेफिनेशन करायची. सगळ्या हाय थॉट डेफिनेशन्स करायच्या. रेक्टिफायर, अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट एसी इंटू डीसी इज नोन एज रेक्टिफायर. ए टू झेड डेफिनेशन. पी-वाय-क्यू पहिल्यांदा करायच्या, नंतर उरलेल्या डेफिनेशन्स पण करायच्या. डेफिनेशन झालं की डिस्टिंग्विश करायचं. कारण आता तुम्ही 3 डेफिनेशन करणार. डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक आणि फेरो. त्या डेफिनेशनचाच वापर करून डिस्टिंग्विश करणार ना तुम्ही. झालं. त्याच्यानंतर अतिशय इम्पोर्टंट लॉज. इथं कॉन्फिडन्सच वाढणार आहे. ओके. प्लेलिस्ट YouTubeवर आहे. 12-13 लॉज मी एक्सप्लेन केलेत विथ प्रूफ, विथ न्यूमेरिकल. ओके. विथ लॉग कॅल्क्युलेशन तिथं गरजेचं आहे तिथं म्हणूया आपण. पण लॉग कमी लागतं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर डायग्राम. डायग्राम पण ठरलेत बाळांनो. परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम सारखी विचारतात. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच विचारतात. मग सिंपल पेंडुलमची डायग्राम जमली पाहिजे. आणि पहिल्या टॉपिकमध्ये नाही का बँकिंग ते डायग्राम पण इम्पोर्टंट आहेत. हो. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि वेव्ह ऑप्टिक्स याच्यात काही डायग्राम असतील का बघा. रिफ्लेक्शन, हायजेन्स वेव्ह थेअरी, रिफ्रॅक्शन, प्लेन वेव्ह फ्रंट, स्फेरिकल वेव्ह फ्रंट ह्या डायग्राम इम्पोर्टंट आहेत. बरं. हे एवढं झालं की कॉन्फिडन्स बिल्डअप होतोय आणि मग तुम्ही उतरा न्यूमेरिकल्सकडे. माझं ऐका न्यूमेरिकल्स. होय. न्यूमेरिकल्स. त्याच्यानंतर एक्सप्लेन द टर्म्स पोलार, नॉन पोलार. पण ते एक्सप्लेन द टर्म मी डेफिनेशन मध्येच इन्क्लूड करतोय बरं का. ऑल इम्पोर्टंट डेफिनेशन्स इन फिजिक्स सह्याद्री ट्युटोरियल्स सर्च करायचं. विथ पेज नंबर सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलाय. तो तुम्हाला बघायचा आहे ॲट एनी लक्षात घ्या. बरं हे एक्झाम्पल्स, न्यूमेरिकल्स सॉरी हे एक्सप्लेन द टर्म होतं. न्यूमेरिकल्स ॲट एनी कॉस्ट करायचे. त्याशिवाय 100 पैकी 100 पडणार नाहीयेत. न्यूमेरिकल फास्ट जमलं पाहिजे, वेळ वाचेल आणि सीईटीला त्याचा उपयोग होईल. आता सगळ्यात चुकीची मेथड मी तुम्हाला सांगतो. हे एक-एक डेरिव्हेशन 5 टाइम्स लिहीत बसणारी मुलं बघितलं तर रात्रभर जागून. हां, डेरिव्हेशन 10 वेळा लिहिलंय. काय उपयोग आहे? कशाला 10 वेळा लिहायचंय? त्यात काय एक्सप्लेन केलंय? कन्सेप्ट काय आहे हे बघा ना. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड आहे. आता ही समजा व्हेइकल आहे आणि समजून घ्या ना, इकडं फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतोय, इकडं नॉर्मल रिएक्शन आहे, डाउनवर्ड वेट ॲक्ट होतंय. हा ह्याला बॅलन्स करतोय आणि हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करतोय. एवढं जरी समजलं, तरी फॉर्म्युला तयार करता येईल. तर पाठ करायचंय, 10 वेळा लिहून काढायचंय का हे? चुकीची स्ट्रॅटेजी आहे लक्षात घ्या. आणि मी सारखं वारंवार एक पॉइंट बोलणार आहे तुम्हाला. मी मगाशी काय बोललो? 1 ते 16 टॉपिक सगळ्या डेफिनिशन, सगळं डिस्टिंग्विश, सगळ्या डायग्राम ज्या काय त्या करायच्या. सेमी कंडक्टरमध्ये डायग्राम आहेत. हो. अ, त्यात भरपूर डायग्राम आहेत लक्षात घ्या. करायचे आहेत आपल्याला. सिम्बॉल करायचे आहेत लॉजिक गेटचे. काही YouTubeवर लोकं यावर्षी सांगायला लागलेत, की एवढेच टॉपिक करून जावा, एवढेच टॉपिक करा. हे 100-200च क्वेशन्स करा. नाही रे बाळांनो तसं करायचं. मी काय बोललो, पी-वाय-क्यू तर पहिल्यांदा करायचे आहेत आणि सोडून उरलेले प्रश्न पण करायचे आहेत. काठावर पास व्हायचं टार्गेट ठेवायचं नाहीये. इथं पैकीच्या पैकी मार्काचं टार्गेट ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. बरं, मग आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. मग आता करा की जोरात सुरुवात. रोटेशनल डायनामिक्समध्ये कुठली डेफिनिशन? मोमेंट ऑफ इनर्शिया. कुठला लॉ आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. फ्लुइडमध्ये लॉज लॉ आहेत. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी आहे, स्टोक्स लॉ आहे, पास्कल्स लॉ आहे, लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन आहे. डेफिनिशन पण भरपूर आहे. सरफेस टेन्शन डेफिनिशन आहे, कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. घाबरायचं नाही. परफेक्ट करायचं आणि एकदा करून होत नाही. 3 ते 4 वेळा रिवाईज करावं लागतं. तुम्ही कुठल्याही गोष्टीला ना I-1-1-1 टेक्निक वापरा. आय म्हणजे जो शाळा नाही आता तुम्ही कॉलेजमध्ये. क्लासमध्ये जे शिकवलं जाईल, इन्स्टंटली त्या दिवशी रिवाईज करायचं. नंतर आफ्टर 1 डे आफ्टर 1 वीक आणि आफ्टर 1 मंथ हे रिवाईज करावं लागतं. टॉपर्स करतात 4-4 वेळा म्हणून ते टॉपर बनतात. आपण करत नाही म्हणून आपण मागे आहे. नाहीतर आपण पण बनवू शकतो टॉपर बनायचं आहे. ऑल द बेस्ट.